आजचा दिवस मित्रांनो 13 मे 2024 आणि आज आमच्याकडे मतदान होतं, म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होतं. आणि आमच्याकडं जर विचार केला तर तिरंगी लढत होती. तिरंगी लढतीमध्ये मित्रांनो बघा, म्हणजे आमच्याकडं जो होता उमेदवार पहिला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा, आणि त्यांचं नाव भाऊसाहेब वागचौरे. बाकी मिंदे गटाचे होते आमच्याकडं सदाशिव लोखंडे, आणि तिसऱ्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या रूपवतीताई. आपण जर सगळा विचार केला ना मित्रांनो, त्याचा आता हा जो आमचा जो काही लोकसभा मतदारसंघ आहे, हा पहिल्यापासून मित्रांनो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि ह्या बालेकिल्ल्यामध्ये मित्रांनो शिवसेनेशिवाय दुसरा माणूस निवडून येत नाही. आणि आत्तासुद्धा मित्रांनो, आता एकनाथ शिंदे गटाचा म्हणजे अर्थात मिंदे गटाचा जो आहे ना मित्रांनो सदाशिव लोखंडे, कधीही लोकांनी न पाहिलेला उमेदवार कमीत कमी 5 लाख मतांनी पडणार आहे. आणि त्याचं कारणही तसंच आहे. आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, बघा मी स्वतः मतदान केले. काही जण लोक म्हणतील स्वतः मतदान करत नाही आणि मग फक्तच आपण काहीतरी बोलायचं. मतदान केलं आहे, ठासून सांगतोय, आपलं मतदान मित्रांनो मशालला झालेलं आहे. घाबरायचं कारण नाही. आणि कोणी काही जरी बोंबललं आणि कोणी काही जरी म्हणलं आणि कोणी किती जरी कॉमेंट्स केल्या तरी काही पर्वा नाही. आता एकंदरीत बघा मित्रांनो, आता सकाळी मी गेलो, जवळजवळ 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत मतदान बूथवरती होतो. जवळजवळ 9-10 मतदान बूथ मी संगमनेर शहरामध्ये बघितले. आता मतदान ठिकाणामध्ये तर म्हणजे मित्रांनो जे काही आपले मतदान केंद्र असतात, तर त्या मतदान केंद्रावरती गेल्यानंतर असं चित्र होतं मित्रांनो, तर तिथं फक्त आणि फक्त आमच्याच पक्षाचे बूथ होते. बाकी मित्रांनो एकनाथ शिंदे गटाचं नावालाही कुणी नव्हतं, बूथच नव्हते, तर विषयच नाही. विचार करा मित्रांनो, ज्या ठिकाणी त्या सदाशिव लोखंडेचे किंवा एकनाथ शिंदे गटाचे बूथच नाही आहेत, त्या ठिकाणी काय अवस्था असणार आहे. आणि त्याच्यानंतर मी मित्रांनो जरा थोडं ग्रामीण भागामध्ये गेलो. ग्रामीण भागामध्ये अक्षरशः ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी फक्त आणि फक्त मित्रांनो बूथ होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे. आणि म्हणजे एकंदरीत ग्रामीण भागामध्ये एकनाथ शिंदेला कुणी ओळखत नाही, सदाशिव लोखंडे आणि हा जो आहे सदाशिव लोखंडे त्याला पण कुणी ओळखत नाही. याचं कारण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. मी लोकांना विचारलं, बऱ्याच जणांना विचारलं, काय हो प्रॉब्लेम काय आहे, का तुम्ही नाराज आहेत. सरळ शेतकऱ्यांचं उत्तर आहे, मोदीनं आमची वाट लावली. हा मोदी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही काही त्याला मतदान करणार नाही. मोदी जर परत सत्तेमध्ये आला तर आमचं काही खरं नाही. आणि मग लोकांनी कारणं सांगितली. लोकांनी पहिलं कारण सांगितलं का कांद्याच्या निर्यात बंदीवरून आम्हाला फसवलं आहे. ऐन मतदानाच्या वेळेस तर का सांगितलं निर्यात बंदी उठवली, पण त्याच्या आधी ज्यावेळेस कांद्याला 4-4.5 हजार भाव होता, त्यावेळेस मोदीनं कांद्यावरती निर्यात बंदी केली. कांदा आला 800 रुपये, 1000 रुपये. आणि आता प्रचार करतोय मी तुम्हाला 2000 रुपये देतोय, 3 महिन्यातून 2000 रुपये देतोय. पण अरे तू आमचे 4,500चे भाव तू जर 1000 केले, एक कांद्याची गोणी जर आमची समजा 2000 रुपयाला जाते, आपण पकडली 2,500 2000ला पकडली, ती गोणी आज जर आमची समजा 500 रुपयाला जात असेल तर 1500 रुपये आमचे एका गोणीमागून नुकसान होतं आहे. एका शेतकऱ्याच्या 200 जर गोण्या गेल्या तर त्याचं 3 लाखाचं नुकसान होतं आहे. तुझे 2000 रुपये काय चाटायचे का, असं लोकांनी मला सांगितलं आहे. असं म्हणजे आता कसं आहे मित्रांनो, मोठा माणूस आहे त्याला अरे का रे मी म्हणत नाही आहे, लोक म्हटलीत, आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगतो आहे. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो सोयाबीनचा. सोयाबीनला आपण बघितलं असेल मित्रांनो, ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस सोयाबीनला 85 रुपये, 90 रुपये, 100 रुपयापर्यंत भाव होता. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल मित्रांनो, जसंही हे शिंदेचं सरकार आलं आहे त्याच्यानंतर आपण मित्रांनो बघा, मोदीनं सोयाबीन पार तिकडून इजिप्त वगैरे तिकडनं आयात केला. 12 लाख टन सोयाबीन आयात केला. आणि त्याच्यामुळे जे आपल्याकडे सोयाबीनचे भाव होते ते आता 40 रुपयापर्यंत आलेले आहेत. शेतकरी एकदम मेटाकुटीला गेला आहे. दुधाचे भाव, शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव 5 रुपयाने कमी केलेत. आणि मध्ये जे काय म्हटले होते ना शिंदे, 5 रुपये आम्ही अनुदान देणार आहे, एकाही शेतकऱ्याला 1 रुपया फुटकी कवडीसुद्धा भेटलेली नाही आहे. त्याच्यामुळे सगळे शेतकरी नाराज आहेत. लोक मी बघितली का लोक स्वतः गाडी करून लोक जात होती मतदान द्यायला. म्हणे का तर परत मोदी परत यायला नको. आणि म्हणून लोकांनी स्वतः भाड्याच्या गाड्या करून लोकांनी मतदान केलंय. आणि मग जर अशी परिस्थिती असेल मित्रांनो, तर मग विचार करा का देशभरात काय परिस्थिती आहे. आणि आज जो 11 ठिकाणी मित्रांनो मतदान होतं, पण ह्या 11 ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 9 ठिकाणी महाविकास आघाडी आरामशीर निवडून येईल. 2 ठिकाणी अपवाद फक्त मित्रांनो
महायुती निवडून येऊ शकते. पण 9 ठिकाणी गॅरंटेड महाविकास आघाडी निवडून येणार. याचं कारण मित्रांनो, सामान्य जनता, आता शहरातलं ठीक आहे, शहरातल्या लोकांना कांदा स्वस्त पाहिजे, भाजीपाला स्वस्त पाहिजे, शेतकरी मेला तरी चालेल, असे काही फक्त थोडेफार आहेत. आणि म्हणजे मी काय म्हणत नाही सगळे, म्हणजे जर शहरामध्ये लाख लोक असतील तर 2-4 हजार लोकांना फक्त वाटतंय बाबा मला भाजीपाला स्वस्त भेटला पाहिजे, शेतकऱ्याचं तिकडे वाटोळ झालं तरी चालेल, अशी गंमत आहे. आणि आणखीन एक मित्रांनो बघा, हा जो साधारणतः मंगळसूत्राचा जो मुद्दा होता ना, तो मुद्दा लोकांच्या जिवारी लागला आहे. आणि दुसरा हा जातीभेद, हा पंतप्रधान देशाचा सभांमध्ये जातीभेद करतो. मोठमोठ्या सभांमध्ये आता हा पंतप्रधान हिंदू मुसलमान करतो. आता बऱ्याचशा बायांना असं विचारलं, तर बायांनी विचारलं तुम्ही का मोदीला मत देत नाहीत. त्यांनी असं सांगितलं, एवढ्या वर्षामध्ये आमच्या मंगळसूत्राला कोणी हात घातला नाही. इतके वर्ष झाले, भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली, आमच्या मंगळसूत्राला कोणी हात घातला नाही. आणि का याची काय ताकद का यांनी आमच्या मंगळसूत्राला हात घातला. हा म्हणतो तुमचे मंगळसूत्र काढतील, मुसलमानला देतील. अरे मोगल आले गेले, किती आले किती गेले, आमचा धर्म काय एवढा कमकुवत आहे का. हा आम्हाला सांगतोय का तुमचे मंगळसूत्र काढतील आणि तिकडे देतील. आणि त्याच्यामुळं लोक नाराज आहेत. एक तर झालं काय का ह्या मोदीमध्ये नैराश्य आलं आहे. जो त्यांनी 400 पारचा आकडा जो काय सांगितला होता, ज्या घोषणा दिल्या होत्या, आता तो मोदी 400 पारवरनं कुठपर्यंत आलं आहे. काँग्रेसचं सरकार आलं तर 5 पंतप्रधान होतील, काँग्रेसचे सरकार आलं तर आपल्या हिंदू धर्मातल्या ज्या काय स्त्रिया आहेत त्यांच्या गळ्यातले मंगळसूत्र काढतील, मुसलमानांना देतील. अरे असं तर म्हणजे असं शक्य तरी आहे का. इतक्या वर्षात झालं नाही. बरं विचार करा, जोपर्यंत मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळेस हे नरेंद्र मोदी तर मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना बरं वाटलं नाही का बाबा म्हणजे आत्ता आपल्या देशामध्ये खतरे में हिंदू खतरे में. त्यावेळेस का योगींना पण वाटलं नाही का बाबा हिंदू खतरे में. भाजपचं सरकार आल्यावरतीच बरं हिंदू खतरे में आला. त्याच्यामुळं लोक नाराज आहेत. आणि दुसरं आपण बघितलं असेल का मोदी फक्त फेकूगिरी करतो. लोकांना माहिती आहे 15 लाख आले नाही, महागाई कमी झाली नाही, गॅसचे भाव कमी झाले नाही, अच्छे दिन आले नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जातात, हे सगळं लोकांना माहिती आहे. लोक फक्त वाट बघत होती का कधी एकदा आम्हाला मतदानाचा चान्स येतोय. आणि अजून 2 गोष्टी लोकांना आवडलेल्या नाही आहे. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो बघा, जी ही साधारणतः पक्षाची फोडाफोडी जी आहे ना, तर ही फोडाफोडी लोकांना आवडलेली नाही आहे. आपण आता मी बऱ्याचशा लोकांशी संपर्क साधला तर लोक म्हणतात हाच मोदी म्हणत होता अजित पवारनं 70,000 करोडचा घोटाळा केला आहे, देवेंद्र फडणवीसनं ट्रकभर पुरावे दिले आणि त्याच मोदीनं महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारच्या ताब्यात दिल्या. हेच मोदी ओढत होते का अशोक चव्हाणांनी भारतातल्या सैनिकांच्या विधवांची घरं लुटली, त्याच मोदीनं त्या अशोक चव्हाणला पक्षात घेतलं आणि दुसऱ्या दिवशी खासदार बनवलं. तर म्हणजे सगळे लुटारू मोदीनं एकत्र केले, सगळे चोर दरोडेखोर एकत्र केले, सगळे गुंड एकत्र केले आणि वरून शिवा देतोय का काँग्रेस अशी काँग्रेस तशी. जर बघितलं तर 70% काँग्रेसचे सगळे आमदार खासदार भाजपबरोबर आहेत. यांनी जर एका दिवशी जर युती केली तर काँग्रेसमुक्त भाजप होईल आणि भाजपमुक्त भारत होईल. तर अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आता हे जे काय आहे ना राजकारण, म्हणजे पक्ष फोडाफोडीचं, भ्रष्टाचारी लोकांना आपल्याकडे घेण्याचं, चोर दरोडेखोरांना आपल्याकडे घेण्याचं, हे लोकांना आवडलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, हे भाजपवाले आता काही पण डेंगा हाकतात. काय सांगतात, मोदीनं युक्रेनची आणि रशियाची लढाई थांबवली होती. लोक उत्तर देतात, लोक म्हणतात मणिपूर जळत होतं, 2 महिने ह्या मोदीनं इंटरनेट बंद केलं. ज्यावेळेस सगळं इंटरनेट चालू झालं त्यावेळेस काय काय व्हिडिओ व्हायरल झाले, त्या ठिकाणी स्त्रियांची नग्न धिंड काढण्यात आली, काय स्त्रियांची अवस्था झाली, किती लोक मेली आणि किती हिंसाचार झाला, तरीसुद्धा मोदीला तिकडे जायला जमलं नाही, अमित शहाला तिकडे जायला जमलं नाही. तर ह्या सगळ्या परिस्थितीमुळं जी काय लोक आहेत ना, ती लोक नाराज आहे. आता हे मित्रांनो मला पण वाटतंय, पण मी लोकांशी पण चर्चा केली. अरे का रे बाबा, कारण मी आता बघा गावात गेल्यानंतर माणूस विचारू शकतो कोणाला मत दिलं. लोक म्हणतात दिलं मशालला. बरं का दिलं, मोदीला द्यायचं नव्हतं. का नाही दिलं, लोक पाडा वाचतात
काय त्या मोदीचं घेऊन बसला. म्हणून लोक मग सांगतात त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं. हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून जर आपण एकंदरीत बघा, आत्ता मी फक्त तुम्हाला सांगितलं शिर्डी लोकसभा मतदारसंघातलं. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचौरे हे कमीत कमी मित्रांनो 3 लाखाच्या वरच्या लीडनं निवडून येतील. आणि जर मित्रांनो फायनल आकडा आहे तो 5 लाखाच्या मतापर्यंत लीड घेणार आणि निवडून येणार. आणि मित्रांनो जे आपण म्हणतो ना, एकनाथ शिंदे मिंदे आणि सगळे चिंदे होणार, सुपडा साफ होणार. आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त मशालच चालणार.